नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता सीताईने आता माई आजीला आपण सगळ्यांनी आता हाताने जेवायला घ्यायचं असं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता दिव्या सीताई सगळेजण त्या रिसॉर्टमध्ये आता तिथे येतात आणि हाताने सगळे ताट डिश वगैरे घेऊ लागतात. पाठीमागे कीर्तीसुद्धा असते. कीर्ती आता माई आजी आणि दिव्याकडे बघत हसू लागते. कीर्तीकडे बघत आता दिव्या म्हणते, काय झालं ग तुला हसायला? कीर्ती म्हणते की अशा बऱ्याच गोष्टी आहे आयुष्यात ज्या तुम्ही कधी केल्याच नाही का, आणि ह्या गोष्टी करताना तुम्हाला खूप त्रास होत असेल नाही का, असे म्हणत आता कीर्ती हसू लागते. आणि ते कीर्तीचे बोलणे आता सीताई आता आशू सगळेजण ऐकतात. आणि त्यानंतर आता सीताई म्हणते, कीर्ती त्यांनी ज्या गोष्टी आयुष्यात केल्या त्या तुला जमणार आहेत का? तर कीर्ती म्हणते, अजिबात नाही. आणि त्यानंतर आता तेवढ्यात भाऊ म्हणतात की आपण एक काम करूया, तुमच्या हातातल्या प्लेट्स तशाच ठेवा, आपण थोड्या वेळाने जेवण करूयात. भाऊ म्हणतात की सगळेजण आपण आता डायनिंग टेबलवर भेटूयात. तर आता सीताई आणि सगळेजण म्हणतात काय झालं? तर भाऊ म्हणतात सांगतो ना मी, चला तर. आणि त्यानंतर आता सगळेजण डायनिंग टेबलकडे जातात. पटकन आता भाऊ आता वेटरला बोलावतात आणि वेटरच्या कानात काहीतरी सांगतात. वेटर म्हणतो ठीक आहे. आणि त्यानंतर आता भाऊ पुन्हा डायनिंग टेबलकडे जाऊ लागतात. आणि त्यानंतर आता पटकन वेटर हे आता खूप साऱ्या डिशेस घेऊन येतात आणि त्यामध्ये पुन्हा ज्यूस आणलेला असतो. ते बघून सीताई म्हणते हे सगळं काय आहे? भाऊ आता सीताई शेजारी बसतात आणि भाऊ म्हणतात की इथे ना सगळ्यांना जिंकायचं पडलं. भाऊ म्हणतात की कुणालाच हार मानायची नाहीये आणि सगळेजण जिंकण्याच्या शर्यतीत लागलेत. आणि त्यामुळे ना सगळेजण एकमेकांना बोलतात आणि शाब्दिक वाद होत आहेत. आणि त्यानंतर आता सगळेजण कीर्तीकडे बघतात. वाद घालायला कीर्तीच एक नंबर असते ना. त्यामुळे आता भाऊ म्हणतात की मग आपण ना सगळेजण आता कॉम्पिटिशनच करूयात. आणि ती कॉम्पिटिशन आहे आमरस पिण्याची कॉम्पिटिशन. बघूयात कोण किती वाट्या आमरस पिता येते. ते ऐकून आता संपदा खुश होते आणि संपदा म्हणते आमरस, अरे वा. भाऊ म्हणतात चला तर मग करूयात ना सुरुवात. आशू म्हणतो की हे बघा आमरस पिण्याला मी कुणालाच ऐकणार नाही बरं का. संपदा म्हणते डम्मू मी इकडे आहे अजून. आणि तेवढ्यात आता सीताईसुद्धा हसू लागते. सीताई म्हणते बरं करूयात ना आपण सुरुवात. पण आता सीताई म्हणते दिव्या तू जरा जपून बरं का, कारण तुझी परिस्थिती खूप नाजूक आहे. आणि सीताई हसू लागते. आणि आता लगेच आमरस पिण्याची कॉम्पिटिशन सुरू झालेली असते. शिवा आता आमरसाच्या त्या डिशेस सगळ्या वाट्या आता एकमेकांसमोर ठेवते. माई आजी म्हणते माझी वाटी कुठे आहे? शिवा म्हणते की हे घे ना. आणि पटकन आता सगळ्या टेबलवरती सगळ्यांच्या समोर आमरसाच्या वाट्या ठेवलेल्या असतात. कीर्ती आणि सुहास आता आमरस घेतात आणि सुहासने तर वाटीच आता तोंडाला लावणार असतो. पण तेवढ्यात आता भाऊ म्हणतात थांबा, अरे ही कॉम्पिटिशन आहे, चमच्याने खायचं चमच्याने. सगळेजण आता चमचे घेतात आणि पटापट आता त्या आमरसाच्या डिशमधून आमरस पिऊ लागतात. आमरस खात आता शिवा म्हणते भाऊ आमरस खरंच खूप भारी आहे बरं का. भाऊ म्हणतात अरे वा. आशू तर आता त्याने तर तावच मारलेला असतो. चमचा मागून चमचे आमरस आता आशू खात असतो. आणि तोपर्यंत वेटर दुसरा आमरसाचा डिशेसचा ट्रे घेऊन येतो. ते ट्रे संपतात कुठेतरी. वेटर आता ट्रे मागून ट्रे घेऊन येतच असतो. सगळेजण आता आमरस खात असतात. आणि आता तेवढ्यात उर्मिलाला ठसका जातो. घाईघाईत आमरस उर्मिला खात असते. माई आजी म्हणते की घाईघाईत असं खाताना कुणाशी बोलायचं नाही, मोठ्याने श्वास घे आणि वर बघ उर्मिला. उर्मिला आता वर बघते आणि तसं करते. आणि त्यानंतर आता उर्मिलाला बरं वाटतं. माई आजी म्हणते कसं वाटतंय? उर्मिला म्हणते आता छान वाटतंय. लक्ष्मण म्हणतो उर्मिला आता कशाला खातेस गा अजून? आणि आता भाऊ म्हणतात उर्मिला तू ठीक आहेस ना? उर्मिला मान डोलावते. भाऊ म्हणतात चला तर आता मग संपली कॉम्पिटिशन. इकडे आता सुहासने तर तावच मारलेला असतो. सुहास शेजारी समोर खूप साऱ्या मोकळ्या डिशेस झालेल्या असतात. फक्त सुहासच्या समोर 3च वाट्या राहिलेल्या असतात. सुहास म्हणतो या 3 वाट्या संपवल्या की मी जिंकणार. आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते बापरे, एकट्या सुहासने एवढ्या वाट्या संपवल्या? आणि लगेच सुहास म्हणतो मी आलो बरं का बाथरूमवरून. तर का आता सगळेजण हसू लागतात. कीर्ती म्हणते बापरं झालं का सुरू? आणि आता इकडे संध्याकाळ झालेली असते. मस्तपैकी गार्डनमध्ये आशू आणि शिवा दोघेच बसलेले असतात. बाकावरती बसून आता दोघेही गप्पा मारत असतात. आणि आता आशू म्हणतो की किती छान वाटलं आणि किती भारी गंमत आली. शिवा म्हणते वा वा, भाऊंनी काय आयडिया केली, मला वाटलंच नव्हतं ही आयडिया भाऊंनी केली असली म्हणून. आशू म्हणतो की आता शिवा आपण देखील एक काम करू बरं का.
माई आजी, काकू या सगळ्यांना एका टीममध्ये ठेवूया आणि मग त्यांना कळणारच नाही की आपण भांडतोय. हसतच शिवा म्हणते की एकदम चांगली आयडिया आहे बरं का. आणि आशू मला आज खूप असं हलकं हलकं झाल्यासारखं वाटतंय. आणि आता शिवा म्हणते की मला असं खूप छान झोपूशी वाटतंय. आशू आता शिवाकडे बघतो आणि म्हणतो की शिवा तुला झोपूशी वाटतंय? अगं किती छान जागा आहे आणि आपण गार्डनमध्ये आलोय. आणि लगेच आता खरंच शिवा म्हणते की आपण खूप छान जागेमध्ये आलोय. आणि आता आशू म्हणतो मला ना वेगळंच करावंसं वाटतंय. तर शिवाला अजून चोर होते. आणि आता लगेच शिवा म्हणते की काय आशू जा बरं तू तिकडे. आपण ज्या कामासाठी आलो ना त्या कामाकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आणि तिकडे फोकस करायचं सोडून तू काय बोलतोयस आशू. आणि लगेच आता आशू लाजून चोर होतो तर शिवासुद्धा लाजून चोर होते. आशू म्हणतो की आपलं काम कधी करायचं आणि पटकन आशू आता शिवाचा किस घेतो. तर शिवासुद्धा आता लाजून चोर झालेली असते. हसतच आता शिवा म्हणते की आशू मला खूप झोप येते बरं का, मला सोड, मला जाऊ दे. आशू आता शिवाला सोडण्यासाठी तयारच नसतो. हसतच आता शिवा म्हणते की जाऊ देणार रे आशू सोड मला. आशू म्हणतो की बघ बघ कशी लाजायला लागली ती. आणि आता शिवा उठून जाऊ लागते. आशू शिवाला धरतो आणि पटकन उचलून घेतो. आणि लगेच आता शिवा म्हणते की बापरे. आणि आता आशू शिवाला आता गार्डनमध्ये घेऊन जातो. त्यानंतर आता शिवा पुन्हा माई आजीकडे येते आणि मोबाईलमध्ये माई आजीला फोटो दाखवत असते. तेवढ्यात आता संपदा ताट घेऊन येते. जेवणाचे ताट घेऊन येताच आता संपदा म्हणते की शिवा हे बघ. आणि सगळेजण त्यांच्या जेवणाची ताटे घेऊन आलेली असतात. आणि सगळ्यांनी आता ताटामध्ये नूडल्स आणलेले असतात. माई आजी म्हणते हे काय. तर शिवा म्हणते की हे नूडल्स आहेत आणि हे खूप छान लागतंय. तर माई आजी म्हणते नको मला, आमचं खाणं म्हणजे कसं धपाटे, थालीपीठ आणि भाकऱ्या हे सगळं आमचं खाणं आहे. तर शिवा म्हणते थांब माई आजी मी तुला घेऊन येते. तेवढ्यात कीर्ती म्हणते आजी तुम्ही असं कधी खाल्लं नाही का. तर सीताईच ताट घेऊन तिथे येते. वंदना म्हणते नाही ना आम्ही असं कधीच खाल्लं नाही आणि आम्ही मटर थाळी वगैरे ह्या सगळ्या थाळी खाल्लेल्या आहेत. कीर्ती म्हणते बरोबर आहे तुमच्या वस्तीत हे असलं खाणं कधी मिळालं असेल तुम्हाला. तर दिव्या म्हणते का नाही मिळणार, आमची वस्ती काय मागासलेली आहे असं वाटतंय का तुला. दिव्या म्हणते की फक्त त्यांची जनरेशन वेगळी आहे म्हणून त्यांना हे माहिती नाहीये. आणि दिव्या कीर्तीचं ते बोलणं ऐकून सीताई म्हणते बस झालं सकाळी सकाळी हे असे वाद नका घालत बसू. आणि तेवढ्यात आता सीताई आता त्यांच्याकडे रागाने बघते. तर चंदन तिथे येतो. दिव्याच्या ताटातील ते पदार्थ बघून आता चंदन म्हणतो दिव्या हे काय खातेस तू. अगं ते तब्येतीला चांगलं नसतं आणि खाऊ नकोस. दिव्या म्हणते काय होतंय ते. तर चंदन म्हणतो की आजी सांग बरं हे चांगलं नसतं म्हणून. दिव्या आता ऐकायला तयारच नसते. माझी आजी म्हणते की दिव्या तो म्हणतोय ना नको खाऊ मग कशाला खातेस. तर दिव्या म्हणते थोडं खाऊ दे ना. आणि तेवढ्यात आता माझी आजी म्हणते की ऐकणार ती दिव्या कसली. आणि आता सगळेजण जेवण करू लागतात. तर तेवढ्यात टोपी घालून टी शर्ट घालून शिट्टी वाजवत एक माणूस तिथे आलेला असतो. सगळेजण त्या पाठमोऱ्या माणसाकडे बघतात. आणि तो माणूस म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसतात तर भाऊ असतात. त्यांच्याकडे बघत आता भाऊ म्हणतात की चला पटापट आता नाश्ता करून घ्या बरं आपल्याला खेळायला जायचंय. सगळेजण आता हसू लागतात. तर कीर्ती म्हणते भाऊ आपण इकडे ना फिरायला आलोय खेळायला नाही आलो. भाऊ म्हणतात बरं आजीबाई तुम्ही नका येऊ आम्ही तरुण जातो खेळायला. आणि आता आपण टीम करणार आहोत बरं का आपण टीम वाटून घेऊयात. तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की आशू आणि शिवा हे दोन टीमचे कॅप्टन असतील बरं का. तर आशू म्हणतो चालेल. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो मी एक अशी व्यक्ती निवडतो बरं का ज्याला लहानपणापासून गेम्स खेळायला आवडतं. तर संपदा बोटवर करते आणि पटकन आता इकडे तेवढ्यात शिवा म्हणते की माझ्या बाजूने सुहास भाऊजी असेल. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो माझ्या टीममध्ये आई बरं का. तर लगेच सीताई बोटवर करते. आणि आता शिवा म्हणते की सीताईसारखीच माझ्या टीममध्ये एक व्यक्ती आहे असावी रे. आणि ती म्हणजे मग उर्मिला काकू. उर्मिला आता शिवाकडे बघते. आणि त्यानंतर आता आशू लगेच त्याच्या टीममध्ये लक्ष्मण काकाला घेतो. तर शिवा आता तिच्या टीममध्ये संपदाला घेते. आता आशूने त्याच्या टीममध्ये वंदना काकूला घेतलेली असते. वंदना खुश होती. आशू म्हणतो शिवा जिने तुला सगळं शिकवलं ना ती माझ्या टीममध्ये आहे बरं का बघून घे तू. शिवाने आता तिच्या टीममध्ये चंदनला घेतलेलं असतं. तर आता दोघांनीही त्यांची टीम निवडलेली असते. माझ्या टीममध्ये कोण आहेत हे शिवा सांगते. तर आता आशू त्याच्या टीममध्ये कोण आहे हे सांगतो. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो भाऊ तुमच्या टीममध्ये एक प्लेअर कमी आहे बरं का. भाऊ म्हणतात की त्यांना एक ॲडव्हान्टेजसुद्धा मिळणार आहे. आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की अरे मी राहिले ना मी आहे ना. चंदन म्हणतो दिव्या तू नाही खेळायचं आहे. तर दिव्या म्हणते का.
चंदन म्हणतो की दिव्या तुला हे सगळं खेळायला जमणार आहे का? आणि त्यानंतर आता भाऊ म्हणतात चला मग पटापटा नाश्ता करून घ्या. सगळेजण आता नाश्ता करतात आणि इकडे आता सीताई उर्मिला संपदा फिरत फिरत बाजूला येतात. तर आता उर्मिला सीताईला म्हणते की सांग ना काय आहे आणि काय खेळणार आहोत. लक्ष्मणही तिथे आलेला असतो. लक्ष्मण म्हणतो काय चाललंय? तर संपदा म्हणते की सीताईला माहिती आहे डब्बूने सांगितलंय काय खेळायचं ते, पण ती आम्हाला सांगत नाहीये. लक्ष्मण म्हणतो की असे ती का करेन? संपदा म्हणते की बघ बाबासुद्धा त्यांच्या बाजूने आहे. लक्ष्मण म्हणतो की असं काही नाही बरं का, मी गेलो होतो विचारायला पण मला सुद्धा काही सांगितलेलं नाहीये त्यांनी. इकडे आता शिवा वंदना माई आजीला सांगत असते की आपण आता धमाल करूयात ना, आपण इकडे मज्जा करायला आलोय ना, मग झालं गेलं सगळं विसरून जाऊयात. इकडे आता दिव्या चंदनला सांगत असते की चंदन अरे मला खेळू देत ना. चंदन म्हणतो की नाही नाही दिव्या या अवस्थेत ना कुठेही पळायचं नसतं आणि खेळायचं नसतं, तू फक्त खेळ बघायचा आहे. आणि तेवढ्यात शिवा तिथे येते. शिवा आता दिव्याला म्हणते की या अवस्थेत दिव्या काळजी घेणं महत्त्वाचं असतं, बरोबर की नाही चंदन? तर चंदन म्हणतो हो. इकडे आता सीताई भाऊंकडे येते आणि म्हणते की भाऊ तुम्ही ना तुमची हीच गोष्ट मला खूप आवडती. तर लगेच आता भाऊ म्हणतात की याच गोष्टीमुळे तू माझ्या प्रेमात पडली होतीस आठवतंय ना. सीताई लाजते आणि हसतच म्हणते की भाऊ तुम्ही पण ना काहीही बोलतायत. आणि इकडे आता सुहास कीर्ती एकत्र आलेले असतात. कीर्ती म्हणते की सुहास आता पुढे मज्जा बघ काय काय भारी भारी होतंय ते. तर सुहास म्हणतो की आता मज्जा येणार बरं का किटू डार्लिंग खरंच. आणि आता कीर्ती ही काहीतरी करणार असते आणि कीर्ती आता खुश झालेली असते. आणि त्यानंतर आता दोघीही टीम आता समोरासमोर येतात. आशू आणि शिवा म्हणतात की मज्जा तर येणारच आहे आता. आणि आता सगळेजण खेळायला सुरुवात करतात आणि निंगोरच्याचा दगडावरती दगड ठेवून आता खेळ सुरू झालेला असतो. लक्ष्मण सीताई आता तो दगड म्हणजे तो निंगोरच्या पाडण्यासाठी आता समोर नेम धरून असतात. इकडे आता दुसरीसुद्धा टीम असते, ती म्हणजे शिवाची. आशू म्हणतो की बघ आता आमची टीम किती स्ट्रॉंग आहे ते. शिवा म्हणते बघ आता आम्ही तुला कसं हरवतोय ते. आशू म्हणतो जा जा. आणि आता खेळायला सुरुवात झालेली असते. आणि आता दगड पाडता क्षणी सगळेजण एकमेकांच्या पाठीमागे पळू लागतात. तर तोपर्यंत दुसरी टीम आता ते दगड जुळून ठेवत असते. आणि त्या खेळामध्ये आता सगळेजण भांडणे विसरून एकमेकांच्या साथीने आता खेळ खेळत असतात. माई आजी आता उर्मिलाला सुद्धा टाळे देते आणि दोघीही आता एकवटून आपण जिंकण्यासाठी प्रयत्न करू लागतात. आणि खऱ्या अर्थाने भाऊंनी त्यांच्या आता एकाच गेमने सगळ्यांना सगळं काही विसरून एकत्र आणलेलं असतं. तर कशी वाटली भाऊंची आयडिया ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.